हॅलो फ्रेंड्स, तर नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता आपण मस्तपैकी अशी कोथिंबीर वडी करणार आहे। तर याच्यासाठी मी घेतलेले आहे 2 जुडी कोथिंबीर घेतलेली आहे। अगदी धुवून वगैरे निवडून अगदी व्यवस्थित ठेवलेले आहे। पाणी पण नितळलेलं आहे याच्यामधलं। त्याच्यासाठी मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। इथे 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, लसूण घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे आणि एक वेगळा असा पदार्थ म्हणजे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं याच्यामध्ये घालण्यासाठी। तर सर्वजण तांदळाचं पीठ वापरतात, पण मी यावेळी ज्वारीचं पीठ घेतलंय। तर यापासून आपण मस्तपैकी अशी कोथिंबीर वडी पाहणार आहोत आज। तर आता हे आपल्याला लसूण, जिरं आणि मिरची मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि कोथिंबीर चिरून घ्यायचे। तर मी आता हे सगळं व्यवस्थित चिरून घेते आणि हे मिक्सरला आहे ते बारीक करून घेते। तर हे सर्व आहे आपल्याला मिक्सरला बिना पाणी घालताच बारीक करून घ्यायचे। तर हे सर्व आता मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे मी। त्यानंतर आपल्याला कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचे। यावेळी तिने मला वाटलं पटपट होईल, पण सवय नसल्यामुळे यावेळी तिने काही मला चिरता जास्त आली नाही। म्हणजे चिरायला आली पण धार कमी असल्यामुळे ती काही फास्ट होईना चिरून। तर मी जी रेग्युलरची विळती आहे त्यांनी ही सर्व कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेतलेली आहे। प्रत्येक वेळी कोथिंबीरची वडी ही मी वेगळ्या पद्धतीने करते, पण आज जरा वेगळीच पद्धत करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे सर्व कोथिंबीर अगदी मी बारीक चिरून घेतलेली आहे। इथे आता कोथिंबीर ही व्यवस्थित चिरून झाली आहे आपली। तर आता कोथिंबीर मध्ये मी 1 वाटी जे बेसन होतं ते घेतलेलं आहे ते घालून घेते याच्यामध्ये। 1 वाटी बेसन घालून घेते। त्यानंतर 1 वाटी ज्वारीचं पीठ आहे तेही ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला। थोडासा ओवा आहे तो हातावरती चुरून घ्यायचा म्हणजे वास छान येतो ओव्याचा। तर मी थोडासा ओवा घेतलेला आहे। ही 2 चमचे तीळ घालून घेते याच्यामध्ये। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि जे लसूण, मिरची आणि जिरं आपण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आता। तर याच्यामध्ये मी 1 चमचा हळद घालून घेते। अगदी थोडीशी हिंग पावडर घालून घ्यायची आपल्याला, वास छान येतो। आणि सोडाही थोडासाच घालून घ्यायचे, एक अर्धा चमचा एवढा सोडा घालून घ्यायचा आपल्याला। आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे मिक्स करून घ्यायचं, अगोदर मिक्स करून मळून घ्यायचे। तर आता पाणी घालून ह्याच्यामध्ये मळून घ्यायचं आपल्याला। जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून घेतलंय। थोडं थोडं पाणी घालून मळायचे, कारण हे पीठ आपल्याला जास्त पातळही करायचं नाहीये आणि जास्त घट्टही करायचं नाहीये। तर हे थोडं थोडं आपल्याला पाणी घालून मळून घ्यायचं पीठ। तर हे अशा प्रकारे मळून घेतले बघा। जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही। तर इथं मी मोदक पात्र घेतलेलं आहे। मोदक पात्राला अगदी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे वडी अजिबात चिकटत नाही आपली। तर याचं जे बेटर केलेलं आहे ते अगदी असं या पद्धतीने केलेलं आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। तर ही आपली सर्व जे पीठ आहे ते मोदक पात्रामध्ये घालून घ्यायचे। तर अशा प्रकारे वडीचं जे सर्व पीठ आहे ते सर्व मी मोदक पात्रामध्ये घालून घेतलेले आहे। आणि थोडीशी साईज आपल्याला जाडच ठेवायची आहे। तर जाड असल्यामुळं वडी छान फुगते अशी, अगदी पातळ करायची नाहीये। तर हाताला तेल लावून थोडंसं आपल्याला हे अगदी व्यवस्थित थापून घ्यायचंय। तर आज जरा वेगळ्याच पद्धतीची वडी केलेली आहे। तर पहिल्यांदाच अशी ट्राय केलेली आहे वडी मी ही मोदक पात्रामध्ये थापून, नाहीतरी दरवेळेस राऊंड करायचे आणि ते उकडून घेऊन कट करून मग वडी करायचे। तर ह्यावेळेस पहिल्यांदाच अशी ही वडी ट्राय केलेली आहे मी। तर प्रत्येक वेळेस एकसारखीच वडी करून करून कंटाळा आलेला, तर चला म्हटलं आज तुमच्यासाठी एक व्हिडिओ होतो, जरा वेगळ्या पद्धतीची वडी ट्राय करूया आपण। तर अशा पद्धतीने वडी केली, खूप छान झाली, अगदी स्क्वेअर अगदी व्यवस्थित आले होते वडीचे, मस्तच झाली वडी। प्रत्येक वेळेस जी वडी करायची मी राऊंडमध्ये तर ते बेक होण्यासाठी जरा कमी वेळ लागायचा, पण अशा पद्धतीने वडी केल्यानंतर जरा हा वेळ जास्त लागला बेक करायला, कारण पूर्ण आपण ते थापून केलेलं असतं त्याच्यामुळे जरासा वेळ लागतो जास्त वडी बेक होण्यासाठी। तर थोडा वेळ जास्त लागला मला इथे वडी करायला, पण खूप छान झाली वडी। थापून झाल्यानंतर आपल्याला इथं तीळ घालायचे भरपूर, ते छान दिसतात, दिसायला अगदी मस्त दिसतात। तर एक 15-20 मिनिटानंतर वडी चांगली बेक झालेली आहे आणि इथं बघा किती छान आपली वडी तयार झाली आहे। तीळ वगैरे अगदी व्यवस्थित त्याला चिकटून बसलेले आहेत, हातालाही अजिबात चिकटत नाही। तर अशा प्रकारे ही वडी शिजवून घेतलेली आहे मी आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ही वडी आता कट करून घ्यायची आहे। ज्यांनी आपल्याला वडी कट करायची त्याला अगोदर आपण तेल लावून घ्यायचं। तर मी इथं उलातण घेतलं आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी परत चाकूनेही ट्राय केलं तर अगदी पीस व्यवस्थित निघालेत।
तर मी ते उलटण्याला थोडंसं तेल लावून घेते। तर तुम्हाला ही दरवेळेस एकसारखीच वडी करून जर कंटाळा आला असेल तर वेगळ्या पद्धतीने ट्राय करायची असेल तर अशा प्रकारची वडी एकदा नक्कीच ट्राय करा। खूप छान टेस्ट लागते, अगदी मस्तच लागते। तर जरा वेगळं केलं की आपल्याला ही बरं वाटतं, जरा तो आनंद वेगळाच असतो की आपण नवीन काहीतरी शिकलो। तर अशा पद्धतीने मी ही वडी पहिल्यांदाच ट्राय केलेली आहे। तर तुम्हीही अशा प्रकारची वडी एकदा नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली आहे तेही कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। तुम्ही बघू शकता इथे वडी आपली एकसारखी कट झालेली आहे। तर एकसारखे असे कट व्यवस्थित चौकोन निघालेले आहेत वडीचे, अजिबात चिकटली नाही। मोदक पत्राला पण अजिबात चिकटली नाही वडी। तर एकसारखी वडी आपली इथं निघलेली आहे। तर मस्तपैकी आता आपण गरम गरम तेलामध्ये तळून घ्यायचे। जर काय ह्या कच्च्या वड्या जर आपण फ्रीजमध्ये ठेवून 1-3-4 दिवस राहतात, तर प्रत्येक वेळेस ही गरम करून किंवा तळून तुम्हाला खायचे असेल तर खाऊ शकताय। तर या 3-4 दिवस आरामशीर राहू शकतात वड्या फ्रीजमध्ये। तर कमी तेलामध्ये जर तळायचे असेल तर तव्यावरती थोडंसं तेल टाकून शालो फ्राय करून घेतलं तरी चालेल। तर मी इथं आता या वड्या सगळ्यात तळून घेणार आहे। किती अगदी व्यवस्थित कट निघालेत बघा आपल्या इथं, दिसायलाही खूप छान दिसतात वड्या ह्या। तर माझ्या मुलाचं असं म्हणणं होतं की त्यांनी अशा प्रकारची वडी कधी खाल्लीच नव्हती, बघितली नव्हती। कोथिंबीरची वडी बघितलेली पण ती गोल गोल बघितलेली। तर मला मम्मी म्हटलं की हे काय कोथिंबीरचा ढोकळा केलायस काय, ढोकळ्यासारखी दिसते। तर या वडीचे अगदी चौकोन चौकोन भाग झाल्यामुळे ती अगदी ढोकळ्यासारखीच दिसत होती वडी ही। तर अशा प्रकारची वडी ही तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते, खूप टेस्ट लागते। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हीही कोथिंबीर स्वस्त आहे तोपर्यंत अशा वड्या करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा एकदा आपण भेटूया। तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग।